आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढतो आहे. यामुळे सर्वांनीच सुरक्षा उपायांचं पालन करावं आणि पात्र नागरिकांनी न घाबरता लसीकरण करून घ्यावं असं आवाहन करत आहोत. सुरक्षित राहा आणि कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा, हात वारंवार स्वच्छ धुवा आणि सुरक्षित अंतर राखा. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा. देशात काल दिवसभरात कोरोनाच्या 3,57,229 नव्या बाधितांची नोंद. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा आणखी 200 मेट्रिक टनानं वाढवण्याची राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी बिहारमध्ये उद्यापासून 15 मेपर्यंत कडक टाळेबंदीची घोषणा. आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर IIT प्रवेशासाठीची JEE मेन्स लांबणीवर. IPL स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित. आता सविस्तर बातम्या. भारत आणि ब्रिटन दरम्यान द्विपक्षीय संबंध, देशांतर्गत तसंच प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा झाली. दोनही देशांदरम्यान 2030 पर्यंतची वाटचाल या कार्यक्रमाची सुरुवात हा प्रमुख मुद्दा असल्याचं युरोप पश्चिम विभागाचे सहसचिव संदीप चक्रवर्ती यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. यामध्ये परस्पर नागरी सहकार्य, उद्योग आणि व्यापार, संरक्षण क्षेत्र, पर्यावरण रक्षण आणि आरोग्य या 5 प्रमुख मुद्द्यांचा समावेश आहे. भारत आणि ब्रिटन दरम्यान व्यापार विस्तार हाही आजच्या बैठकीतील प्रमुख मुद्दा असल्याचं चक्रवर्ती यांनी सांगितलं. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर S जयशंकर यांनी आज ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल यांची भेट घेतली. दोनही देशांच्या नागरिकांचं स्थलांतर आणि दळणवळणासंदर्भातील करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे नागरिकांचा कायदेशीर प्रवास करणं सुलभ होईल आणि 2 देशांतील प्रतिभावंतांना प्रोत्साहन मिळेल असं डॉक्टर S जयशंकर यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे. हे पंतप्रधानांदरम्यान झालेल्या आजच्या बैठकीचं महत्त्वाचं फलित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. ब्रिटनमधून ऑक्सिजनचे 450 सिलेंडर्स घेऊन भारतीय हवाई दलाचं आणखी एक विमान आज संध्याकाळी चेन्नईला दाखल झालं. कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारताला केलेल्या सहकार्याबद्दल भारतानं ब्रिटनचे आभार मानले आहेत. याआधीही आज सकाळी भारतीय हवाई दलाच्या विमानानं ब्रिटनमधून ऑक्सिजनचे 450 सिलेंडर्स भारतात आणले होते. कोरोना प्रतिबंधासाठी राज्य आणि केंद्रशासित प्रदेश एकत्रित प्रयत्न करत आहेत. देशभरातील 31 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आरोग्यासाठीच्या पायाभूत सुविधांना बळकटी दिली जात असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं आज दिली. अनेक राज्यांमधील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि कोरोनाबाधितांच्या मृत्यूचं वाढतं प्रमाण यामुळे आरोग्य यंत्रणांवरील ताण वाढला आहे. कोरोना प्रतिबंधाच्या प्रयत्नात आता जागतिक स्तरावरूनही मदतीचा ओघ सुरू आहे. यामध्ये उपलब्ध झालेल्या वैद्यकीय उपकरणं, औषधं, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर्स आणि व्हेंटिलेटर्स यांची वितरण व्यवस्था सुनिश्चित केली जात आहे. या मदतीचं कशा प्रकारे वितरण करावं यासाठी आरोग्य मंत्रालयानं वेगळ्या विभागाची निर्मिती केली असून अतिरिक्त सचिवांच्या नियंत्रणाखाली अनुदान, मदत आणि देणगी स्वरूपात या साहित्याच्या वाटपाबाबत नियोजन केलं जात असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. परदेशातून आलेल्या 40 लाख मदत साहित्याची 24 विविध प्रकारांमध्ये छाननी करण्यात आली असून वेगवेगळ्या राज्यातील 86 आरोग्य संस्थांना ते वितरित करण्यात आले असल्याची माहितीही आरोग्य विभागानं आज दिली. कोरोना प्रतिबंधासाठी गेल्या महिन्यात परदेशातून आलेली मदत वितरित करण्यास केंद्र सरकारकडून विलंब झाल्याच्या माध्यमातील वृत्ताचं केंद्र सरकारनं खंडन केलं आहे. यासाठीची मार्गदर्शक कार्यप्रणाली निश्चित करण्यात केंद्र सरकारनं 7 दिवसांचा अवधी लावला अशा बातम्या काही प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत. मात्र 25 एप्रिल रोजी भारतात पोहोचलेल्या साहित्याचं 26 एप्रिल रोजी अतिरिक्त आयुक्तांच्या नियंत्रणाखाली त्वरित वितरण सुरू झालं असल्याचं आरोग्य विभागानं स्पष्ट केलं आहे. या संदर्भातील कार्यप्रणाली 2 मे रोजी निश्चित करण्यात आली. तत्पूर्वी त्वरित आणि प्रभावी समन्वयासाठी आंतरमंत्रालयीन विभागही कार्यान्वित करण्यात आला असल्याचं आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाची रेमडेसिवीर इंजेक्शनची उत्पादन क्षमता 3 पटीनं वाढली असल्याची माहिती केंद्रीय रसायन आणि खत मंत्री मनसुख मांडवीय यांनी दिली आहे.
सध्या देशात दर महिन्याला रेमडेसिवीरचं 1,05,00,000 मात्रांचं उत्पादन घ्यायची क्षमता असून गेल्या महिन्याभरात रेमडेसिवीरचं उत्पादन घेणाऱ्या प्रकल्पांची संख्या 20 वरून 57 वर पोहोचली असल्याचं ते म्हणाले. देशभरात आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झालेल्या व्यक्तींची संख्या आज 2 कोटीच्या पुढे गेली. आज सकाळपर्यंतच्या 24 तासात 3,57,229 नव्या बाधितांची नोंद झाल्यानं आतापर्यंतच्या एकंदर बाधितांची संख्या 2,02,82,833 वर पोहोचली आहे. यापैकी 1,66,13,292 रुग्ण बरे झाले असून रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 81.91% आलं आहे. सध्या देशात 34,47,133 रुग्णांवर उपचार सुरू असून एकंदर बाधितांच्या तुलनेत प्रत्यक्ष उपचार सुरू असलेल्यांचं रुग्णांचं प्रमाण 17% आहे. आज सकाळपर्यंतच्या 24 तासात देशात 3,449 कोविड रुग्णांचा मृत्यू झाला. सर्वाधिक 567 मृत्यू महाराष्ट्रातच नोंदवले गेले असले तरी तुलनेत बरीच कमी लोकसंख्या असलेल्या दिल्लीतली 448 ही मृत्यू संख्या अधिक चिंताजनक आहे. आतापर्यंत या रोगानं देशभरात 2,22,408 रुग्ण दगावले असून मृत्यूदर 1.10% आहे. यातले सर्वाधिक 70,851 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. असं असलं तरी गेल्या 3-4 दिवसांपासून महाराष्ट्रातल्या कोविड स्थितीत सुधारणा होताना दिसत आहे. महाराष्ट्रात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटत असून महाराष्ट्रातला रुग्ण बरे होण्याचा दर राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. महाराष्ट्रात आज हे प्रमाण 84.7% आहे. देशभरात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 15,89,32,921 मात्रा देण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात 17,08,390 जणांना लसीची मात्रा देण्यात आली. 18 ते 44 या वयोगटातल्या 2,15,000हून अधिक जणांना लस देण्यात आली. महाराष्ट्रात आतापर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीच्या 1,64,22,152 मात्रा देण्यात आल्या आहेत. लसीकरणासंदर्भात महाराष्ट्र सुरुवातीपासूनच आघाडीवर आहे. लसीकरणासाठी नोंदणी करताना अधिकृत संकेतस्थळ, कोविन पोर्टल, उमंग ॲप आणि आरोग्य सेतू ॲपच्या माध्यमातूनच करावं असं आवाहन पत्र सूचना विभागानं केलं आहे. काही अनधिकृत आणि फसवणूक करणारे फोन कॉल्स आणि लिंक्स समाज माध्यमांद्वारे पाठवण्यात येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आवाहन करण्यात आलं आहे. देशातील पहिलं ड्राईव्ह इन या लसीकरण केंद्राचं उद्घाटन आज मुंबईत खासदार राहुल शेवाळे यांच्या हस्ते झालं. हे केंद्र दादरमधील कोहिनूर स्क्वेअर टॉवर इथं सुरू करण्यात आलं असून लसीकरण केंद्रावर जाऊ न शकणाऱ्या दिव्यांग नागरिकांना आपापल्या वाहनात लस देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय ज्या दिव्यांग नागरिकांकडे स्वतःचं वाहन नसेल त्यांच्यासाठी वाहतुकीची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. ही लसीकरण सुविधा समाजातील सर्व स्तरातील नागरिकांसाठी आजपासून उपलब्ध आहे. या केंद्रावरील सुविधेचं मूल्यमापन केल्यानंतर मुंबई शहरातील इतर मोठ्या वाहनतळावर आणखी ड्राईव्ह इन लसीकरण केंद्रांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल असं राहुल शेवाळे यांनी यावेळी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रात वैद्यकीय ऑक्सिजनची गरज वाढत असून केंद्रानं सध्याचा पुरवठा आणखी 200 मेट्रिक टनानं वाढवावा अशी विनंती राज्य शासनानं केंद्र सरकारला केली आहे. राज्यातल्या 16 जिल्ह्यांमध्ये संसर्ग झपाट्यानं वाढत असून ऑक्सिजनची गरज वाढत आहे हे लक्षात घेऊन राज्याला जवळच्या आणि सोयीच्या ठिकाणाहून ऑक्सिजन पुरवठा लगेच सुरू करण्यात व्यक्तिशः लक्ष घालावं अशी विनंती मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्राद्वारे केली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये उद्यापासून 15 मे पर्यंत कडक टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ट्विट संदेशाद्वारे आज ही घोषणा केली. या कालावधीत लसीकरण, बँका आणि अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. सरकारी आणि खासगी कार्यालयं, शैक्षणिक संस्था, दुकानं बंद राहतील. रेल्वे आणि हवाई वाहतूक सोडून अन्य सर्व प्रकारची सार्वजनिक वाहतूकही बंद राहील. स्वस्त धान्य दुकानं, दूध, भाजीपाला आणि मांस मटण विक्री सकाळी 7 ते सकाळी 11 पर्यंत सुरू राहील.
देशभरातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर भारतीय तंत्रशिक्षण संस्था अर्थात IIT प्रवेशासाठी आयोजित करण्यात येणारी JEE मेन्स ही मे महिन्यात होणारी प्रवेश परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी ट्विटर संदेशात दिली आहे. या महिन्याच्या अखेरीस ही परीक्षा होणार होती. एप्रिल महिन्यात होणारी परीक्षा यापूर्वीच पुढे ढकलली आहे. पुढील माहितीसाठी विद्यार्थ्यांनी NTAच्या संकेतस्थळाला वारंवार भेट द्यावी असं आवाहन निशंक यांनी केलं आहे. केंद्र सरकारनं 5G तंत्रज्ञानाची चाचणी करण्यास दूरसंचार सेवा पुरवठादारांना परवानगी दिली आहे. या अर्जदारांमध्ये भारती एअरटेल लिमिटेड, रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड, व्होडाफोन आयडिया लिमिटेड आणि MTNL यांचा समावेश आहे. हे पुरवठादार मूळ उपकरण निर्मिती उत्पादक आणि तंत्रज्ञान पुरवठादारांबरोबर करारबद्ध आहेत. रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेड आपल्या स्वनिर्मित तंत्राचा वापर करून 5G सेवेची चाचणी करत आहे. सध्या या चाचण्यांसाठी 6 महिन्यांची मुदत दिली असल्याचं दूरसंचार मंत्रालयानं म्हटलं आहे. देशातील सर्व भागात 5G सुविधा सुनिश्चित करण्याच्या उद्देशानं ग्रामीण आणि निमशहरी भागातही या सुविधेची चाचणी करावी अशी सूचना मंत्रालयानं या कंपन्यांना दिलेल्या पत्रात देण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या यशानंतर पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी काल राज्यपाल जगदीप धनखर यांची भेट घेतली. राज्यपालांनी त्यांना उद्या सकाळी 11:15 वाजता राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी आमंत्रित केलं आहे. आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरीमध्येही सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. केरळमध्ये वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे नवीन सरकार स्थापनेच्या औपचारिक प्रक्रियेला वेळ लागू शकतो, असं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांनंतर झालेल्या हिंसाचाराचा भारतीय जनता पक्षानं तीव्र शब्दात निषेध केला आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डा 2 दिवसांच्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून राज्यपाल जगदीप धनखर यांनी या हिंसाचाराच्या घटनांचा सविस्तर अहवाल मागवला आहे. दरम्यान भाजपा प्रवक्ते संदीप पात्रा यांनीही भाजपा कार्यकर्त्यांच्या कथित हत्यांचा संदर्भ देत राज्यातली परिस्थिती चिंताजनक असल्याचं आज सांगितलं. देशाच्या निवडणुकीच्या इतिहासात अशा प्रकारच्या घटना याआधी कधीही पाहिल्या नाहीत. सत्तारूढ पक्षानं निवडणूक जिंकल्यानंतर शालीनता दाखवायला हवी असं सांगून तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीदरम्यान मतदारांना धमकावल्याचा आरोप पात्रा यांनी केला आहे. पश्चिम बंगालच्या नंदीग्राम मतदारसंघात पुन्हा मतमोजणी घेण्याच्या तृणमूल काँग्रेसच्या मागणीवर निवडणूक आयोगानं आज आपली भूमिका स्पष्ट केली. या प्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांचा निर्णय हा अंतिम असतो आणि त्यांनी मागणी फेटाळली आहे असं निवडणूक आयोगानं आज सांगितलं. नंदीग्राममध्ये मतमोजणी झाल्यावर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुनर्मोजणीची मागणी केली होती. मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावत अंतिम निकाल जाहीर केला होता. अशा प्रकरणात उच्च न्यायालयात दाद मागणं हाच पर्याय कायदेशीर पर्याय असल्याचं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. उत्तर अमेरिकेतील मेक्सिको शहरात आज झालेल्या रेल्वे अपघातात 23 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये मुलांचाही समावेश आहे, तर 70हून अधिक जण जखमी झाले असल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. मेट्रो ट्रॅकचा काही भाग कोसळल्यानं हा अपघात झाल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. गेल्या 10 वर्षातील मेक्सिको शहरातील मेट्रो यंत्रणेतील हा सर्वात मोठा अपघात असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलं आहे. 4 क्रिकेटपटूंना कोरोनाचा संसर्ग झाल्यानं IPL क्रिकेट स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. IPLचे कार्यकारी मंडळ आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या संयुक्त बैठकीत सर्वसंमतीनं हा निर्णय घेण्यात आला. खेळाडू आणि स्पर्धेशी संबंधित अन्य सर्वांच्या सुरक्षिततेचा विचार करून हा निर्णय घेतला असल्याचं IPLनं म्हटलं आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट वेगानं पसरत असताना IPL क्रिकेट स्पर्धांचं आयोजन केल्यानंतर त्यावर अनेक स्तरांवरून टीका झाली होती. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यात दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून चर्चा. देशात काल दिवसभरात कोरोनाच्या 3,57,229 नव्या बाधितांची नोंद. महाराष्ट्रासाठी ऑक्सिजनचा पुरवठा आणखी 200 मेट्रिक टनानं वाढवण्याची राज्य शासनाची केंद्र सरकारला विनंती. कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी बिहारमध्ये उद्यापासून 15 मेपर्यंत कडक टाळेबंदीची घोषणा. आणि कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर IIT प्रवेशासाठीची JEE मेन्स लांबणीवर. IPL स्पर्धाही अनिश्चित काळासाठी स्थगित.
याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.